सहर्ष स्वागत. सामन्याला सुरुवात. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुद्रा करूयात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा त्रिवार मुद्रा करूयात. आणि रजनी क्रमांक 2 ला आपण सर्वजण सुरुवात करत आहोत. सामन्याला सुरुवात होतीये बरोबर 7:49 पहिला बॉल पडतोय. गेम ऑन. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग सजलेली तुम्ही पाहताय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे श्री गणेश कासगाव संघानं आणि फिल्डिंगसाठी टीम मैदानावरती कडाव. पहिलाच बॉल, प्रचंड वेग आणि यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा पहिला चेंडू पाहायला मिळेल. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. कासगाव टीमला पहिला धक्का. तर 26 ही स्पर्धा आपण पाहताय. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपयाचं या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालंय. त्यांच्या मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. द्वितीय पारितोषिक मान्यवर अविनाशजी रमेश सोनावणे साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 50,000 रुपये आपल्याला मिळालेत. साहेबांचं मनापासून आभार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. दुसरा बॉल या ठिकाणी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न. फसलाय फटका. विकेटच्या मागे सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जातोय. कासगाव संघ सातत्यानं अडचणीत सापडत असताना विकेट नंबर 2. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला सौजन्य लाभलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे मान्यवर हेमंतजी रुमणे साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 25,000 रुपये मिळाले. त्याचबरोबर पप्पू लालचंद भोईर साहेब यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला सौजन्य झालं. या चारही दानशूर दात्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. सुरुवात झाली आहे ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉलची निश्चितच आपण पाहताय तर जबरदस्त इथे हाताळणी केली जाते. बॅटची एज लागली होती. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय, अडवलाय. त्या ठिकाणी आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी नाही. विध्वंसक मारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी पार पाडतायत. शिवशक्ती कडाव संघासाठी चाललेलं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दोन मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट लढा. स्ट्राईक वरती समीर. इथे फटका चांगला खेळला, अगदी कॅल्क्युलेटिव्ह. ऑफ साईडला शफल झाला, ऑन साईडला हलक्या हातानं सरळ खेळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. आलेला हा चौकार 4 धावांच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात केली. श्री गणेशा झालाय. पहिलं षटक अतिशय सुंदर यावेळेस हाताळलं जात आहे. 38 ची पाबंदी असणारं हे पहिलं षटक या ठिकाणी पार पडतंय. इथे पुन्हा एकदा ऑफसाईडला शफल झालाय, फुलटोज मिळाला आणि दिशा 30 निवडत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार केलंय. सलगचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. समीरच्या बॅटमधनं आलेला हा चौकार.
या षटकाची आपण पाहिली तर सुंदर झाली होती. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज फुलटोज टाकतोय आणि त्याच्यावरती 4 धावा मिळत आहेत. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार मिळाले आणि स्कोर कार्ड वरती इथे मात्र आपण पाहाल तर श्री गणेशा करत असताना सलगचे 2 चौकार, त्यानंतर लगेच कमबॅक. इथे हा डॉट येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 2 बाद 8 धावा कासगाव संघ मैदानात बॅटिंग करतोय. ओव्हर नंबर 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि अगदी आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती भावेश गायकवाडनं विकेट काढली आहे. विकेट क्रमांक 3. फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. हर्षच्या रूपानं लागलेला अजून एक झटका. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. दुसऱ्या बाजूनं समीर किल्ला लढवण्याचा प्रयत्न तो करतोय. पहिल्या षटकात 2 चौकारांच्या मदतीनं धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न त्याने केला. इथे आपण पाहताय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. पुन्हा लगेच कमबॅक करत असताना अतिशय दर्जेदार क्रिकेट तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. सामना क्रमांक 1 श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव या 2 संघांच्या दरम्यान मॅच सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला, बॅटिंग स्वीकारली आणि निश्चितच सुरुवातीला थोडीशी अडखळतायत. न्यू बॅटर ऋतिक आलाय. फुलटोज मिळाला. ऑन साइडला खेळतोय. ऑन ड्राईव्ह फिल्डर आहे. सीमारेषेच्या जवळ पकडेल, फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा स्कोर कार्डला इथून जोडतायत. धावफलक 10 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 पहिल्या षटकात 8 आल्या. दुसरं षटक आपण पाहताय. गोलंदाज भावेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक वरती ऋतिक खेळतोय. चेंडू हा जबरदस्त पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव मिळतोय. लगेचच आपण पाहाल तर कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता अगदी टप्प्यावरती कमबॅक केलं. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर लोअर फुलटोज, त्यानंतर हा निर्धाव. समोरच्या दिशेला बॅक टू बॉलर ड्राईव्ह, सुंदर फिल्डिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलं. कुठल्याही प्रकारे इथे धाव घेण्याची संधी नाही. अजून एक डॉट येतोय. दर्जेदार गोलंदाजी ही शिवशक्ती कडाव संघाची ओळख आहे आणि ती ओळख मैदानावरती देत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर खेळ मैदानात पेश करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय भावेश गायकवाड. इथे बॅटची कडा. थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. शॉट थर्डमॅनला सुंदर फिल्डिंग. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकलं, एकच सिंगल मिळेल. अतिशय जबरदस्त व्यूवरचना सातत्यानं इथे तुम्हाला पाहायला मिळते. मोहपाडा एरंजाडचं हे अतिशय सुंदर गोल मैदान आणि या मैदानावरती चाललेला क्रिकेटचा थरार अर्थातच स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 कालच्या रजनीमध्ये आपण सुरुवात केली. सुंदर वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे आपण सुरुवात केली. कालची रजनी पार पडली. ओम कोंडेश्वर भोज या संघानं कालची रात्र आपल्या नावावरती केली, क्वालिफाय झाले. त्यानंतर आजच्या रात्रीला आपण सुरुवात करत आहोत. सामना क्रमांक 1 दोन मजबूत आणि मातब्बर संघांच्या दरम्यान ही मॅच. स्कोर कार्ड वरती 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
3 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा इथे धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, सातत्यानं स्कूप करायचंय. सुपला मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल मिळेल. एक सिंगल वरती इथे संतुष्ट राहावं लागतंय. एक धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं 12 वरती. 12 ऑन बोर्ड. 12 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकं संपली आहेत. 6.00 ची सरासरी धावफलकावर 12. बॅटिंग करतायत कासगाव. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. दुसरं षटक संपन्न झालंय. धावफलकावरती टोटल पाहायला मिळत आहेत 12. कबीर स्मृती स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 मध्ये आपण आहोत. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या सुपीक संकल्पनेतून सर्व शिलेदारांचं आणि आयोजक मंडळीचं मनापासून करावं तेवढं कौतुक थोडं असणार आहे. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मिळालंय, मान्यवर अविनाशजी सोनावणे साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक तथा उद्योजक मान्यवर नरेशदादा मेहर, हे दोनही मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. दोघांचंही आपण मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूयात. सुंदर आयोजन नियोजन कालच्या दिवसापासून तुम्ही पाहताय तर अगदी बदलापूर मुरबाड हायवेच्या लगत असणारं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटची ही भरलेली पंढरी, प्रेक्षक राजांनी उदंड प्रतिसाद आणि प्रेम केलेली ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून इथे झेल ड्रॉप होतोय. कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी आपण पाहाल तर हा प्रयत्न फसलाय. धावबादच्या स्वरूपात झटका अजून एक लागतोय कासगाव टीमला. गरज होती का हा प्रश्न आहे, मात्र इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अध्यक्ष मान्यवर सुनील बंडू जाधव साहेब, उपाध्यक्ष विनोदजी मधुकर सोनावणे साहेब, सचिव केतन किरण जाधव साहेब, खजिनदार अभय राजदत्त सोनावणे साहेब, सहखजिनदार संतोष बुधाजी सोनावणे साहेब, गौतम सुरेश सोनावणे साहेब, ॲडव्होकेट आनंदजी भास्कर सोनावणे साहेब, सिद्धेश जयराम सोनावणे साहेब आणि तेजस रघुनाथ जाधव या सर्व कार्यकारिणीचं आपण सातत्यानं कौतुक करतो आहोत. अतिशय चांगले उपक्रम या सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं बदलापूर शहरात त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठं काम समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी नेहमीच होत असतं. सातत्यानं त्यांचं कौतुक आपण यासाठी करतो आहोत. अतिशय दर्जेदार आणि उत्कृष्ट उपक्रम सातत्यानं ते राबवत असतात. इथे बॅटची एज लागली आहे. विकेटच्या मागे झेलची संधी. हा झेल सुद्धा ड्रॉप होतोय. शिवशक्ती कडाव संघ ज्या वेळेला मैदानात उतरत असतो त्यावेळेला फिल्डिंग ही त्यांची स्ट्रॉंग राहिली आहे. नेहमीच उत्कृष्ट फिल्डिंगसाठी, क्षेत्ररक्षणासाठी आणि तुफान गोलंदाजीसाठी ओळख राहिली आहे. बदलापूर नगरी गाजवण्याचा त्यांचा अनुभव फार दांडगा आहे. इथे आल्यानंतर त्यांच्या गोलंदाजीची आणि फिल्डिंगची चर्चा सातत्यानं केली जाते. आणि या मॅच मध्ये जर तुम्ही पाहताय तर थोडासा लेझी अप्रोच. इथे ऑन साइडला व्यवस्थित बॅटवरती आला नाही. स्क्वेअर लेगला जातोय. डीप मध्ये फिल्डर आहे, पकडेल, फेकेल, सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आहेत 15 धावा. षटक क्रमांक 3, तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी सातत्यानं करतायत फलंदाज. बॅटिंग करत असताना समीर आणि करण या दोघांना मात्र इथून हा संपूर्ण डोलारा सांभाळायचा आहे.
स्विचिट अटेम्प्ट इथे मात्र मिडल केलंय, पण गॅप सिलेक्शन येऊ शकलं नाही. सुंदर क्षेत्ररक्षण. जो चेंडू अगदी असं वाटलं की वेगानं सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र त्याला अडवण्यात यशस्वी ठरलेत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता चेंडूला स्टॉप केलं. डॉट आलाय. निर्धाव चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सुस्वागतम. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. बदलापूरची एवन जोडी, व्हॉइस ऑफ बदलापूर महेशजी धुळे सर, मॅडी सर, बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर यांचं स्वागत. मात्र मैदानावरती पहा, डायरेक्ट हिट होत आहे आणि मोठा मासा गळाला लागत असताना शिवशक्ती कडाव संघाला सुयश लाभलंय. सांघिक फलंदाज माघारी परततोय. कासगाव संघ अडचणीत. आपण पाहताय तर कॉलिंग चुकलं, नजरानजर चुकली आणि एक चुकीचा कॉल इथे करण लहानेला मैदान सोडावं लागलं. डायरेक्ट हिटच्या रूपाने इथे धावबाद केलंय. मोठा झटका मिळतोय कासगाव टीमला. संघ संकटात सापडलाय. 15 वरती फलंदाज माघारी परततोय. 5वा अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. धावफलकावरती 15 धावा. 3 षटकं इथे संपन्न झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. जबरदस्त खेळ मैदानात पेश करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग स्वीकारली, मात्र गोलंदाजी अशा पद्धतीनं विध्वंसक चालली आहे की निश्चितच थांबवणं फार मुश्किल झालंय. फलंदाज एका बाजूने तुम्ही पाहताय तर समीर मैदानावरती किल्ला लढवतोय, झुंजार खेळ तो सादर करतोय. त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन संदेश मैदानावरती आलाय. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. 3 षटकांमध्ये इथे पाहायला मिळत आहेत 15. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील. चौथ्या षटकासाठी गोलंदाज विक्रांत आलाय. चौथ्या षटकाची जबाबदारी खांद्यावरती. वेगवान गोलंदाजांचा तोफखाना सातत्याने इथे डागला जातोय. पहिल्या षटकापासून आपण पाहताय अतिशय दर्जेदार टप्पा, प्रचंड गती आणि फिल्डरची मिळालेली साथ या अनुषंगाने आपण पाहिलं तर 15 धावांवरती 5 बाद. कासगाव संघ अडचणीत सापडलाय. संकटमोचक कोण बनेल इथे बनावं लागेल समीरला. मैदानावरती तो सेट आहे आणि जबरदस्त प्रहार करत असताना भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला सुरुवात. षटकार. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी जोडले जातील. थर्ड अंपायर विष्णू शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. चेक करतील. ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला त्याची चेंडूची उंची इथे चेक केली जाईल आणि पंचांचा चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल. नो प्लस 6 अशा 7 धावा इथे स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्याला मिळालाय. नो बॉल आणि इथे मात्र धावांची कोंडी फुटली आहे. एकंदरीत 7 धावा या चेंडूवरती इथे आहे जमा केल्या जात आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. समीर मैदानावरती संघर्ष योद्ध्याची भूमिका तो पार पाडतोय. कासगाव संघासाठी मैदानावरती उतरलेला हा फलंदाज बराच वेळ मैदानावरती नक्कीच तळ ठोकून फलंदाजी करत असताना स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार. फ्रीटचा चेंडू. गोलंदाज विक्रांत. यावेळेस मिस टायमिंग. चेंडू हवेत गेलाय. फिल्डर आहे चेंडूच्या खाली. निश्चितच पकडत असताना गफलत झाली. सुटला. दुसऱ्या धावेसाठी आले. इथे जर कलेक्शन प्रॉपर आलं असतं तर कदाचित विकेट मिळू शकली असती. फ्रीटचा जरूर चेंडू होता, मात्र धावबाद होण्याची निश्चितच धावबाद करण्याची संधी या ठिकाणी चालून आली होती. 2 धावा कंप्लीट करतायत. स्कोर कार्डला जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 4. चौथं षटक मार्गस्थ असताना
गोलंदाज विक्रांत राईट आर्म राऊंड द विकेट न पुनश्च एकदा समीरसाठी टाकलेला हा चेंडू इथे आपण पाहताय फुलर यांचा फुलटो चेंडू आणि विकेट मात्र इथे सॅक्रिफाईस केली जाईल. फलंदाज समीर मैदान सोडतोय. धावबाद महाराष्ट्र राज्य आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 स्पर्धेची दुसरी रजनी पार पडतीये. मान्यवर अविनाश दादा सोनावणे साहेबांच्या वतीनं साहेबांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 50,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला स्पर्धेसाठी सौजन्य झालंय. साहेबांचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून आपण आभार व्यक्त करूयात. भरपूर प्रेम सर्व आयोजक मंडळीच्या पाठीमागे सातत्यानं राहिले. त्याचबरोबर समाजसेवक उद्योजक मान्यवर नरेशदादा मेहर साहेब सुद्धा या ठिकाणी मंचावरती आहेत, ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन आणि प्रेम सातत्यानं आम्हा सर्वांच्या पाठीशी असतंय. आयोजक समितीच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विक्रांत गोलंदाजी करतोय. इथे हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न फटका चांगला खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग, अतिशय उत्कृष्ट दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू पकडफेक जबरदस्त गोलंदाजी होतीये. धावफलकावरती टोटल 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावर. फलंदाजी करत असताना सौरभ आणि संदेश दोन फलंदाजांना इथून मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत किल्ला लढवून सन्मानजनक धावसंख्या इथे उभी करावी लागेल. स्विच इटचा अटेम्प्ट मिस टायमिंग निश्चित आपण पाहताय. चेंडू गलीमधनं निघालाय. अडवून फेक करतील पुन्हा आपण पाहू शकताय. 2 धावा कंप्लीट करतायत. धावा येणं गरजेचं आहे. चांगल्या दर्जाची उत्कृष्ट गोलंदाजी अटॅक जर आपण पाहिला तर कासगाव संघाकडे सुद्धा आहे. 5 षटकांची मॅच 40 ते 45 धावा जर पदरात आल्या तर इथे नक्कीच एक बिग फाईट हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच. आजच्या रजनीचा पहिला सामना या ठिकाणी पार पडतोय. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी तयार आहे. थ्रो थोडासा वाईट वरनं निघून जातोय. 2 धावा कंप्लीट करतायत. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करतायत, मात्र निश्चित स्वतःला आवर घातलाय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावा स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 30 वरती जाऊन पोहोचलं. 30 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकाचा अजून एक चेंडू शिल्लक आणि आता मात्र धावगती थोडीशी वाढलेली तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकात 15 होत्या. इथे षटक क्रमांक 4 चौथं षटक 5 चेंडू टाकून झालेत आणि तब्बल 15 धावा अद्यापर्यंत इथं आल्यात. एक चेंडू शिल्लक. षटक क्रमांक 4 मधील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावफलकावर 30 जमल्यात. 30 धावा स्कोर कार्ड वरती. सन्मानजनक धावसंख्येकडे इथे वाटचाल चालू केली आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती संदेश, एक चांगला संदेश तो आपल्या टीमला देतोय. बॅट फिरवली आहे सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. निर्धाव. चौथ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहेत स्कोरबोर्ड वरती 6 गडी बाद 30 धावा. यापुढील सामना मित्रांनो या ठिकाणी एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपले सर्वांचे लाडके पोलीस बांधव आणि त्यांच्या विरोधात फॉरेस्ट डिपार्टमेंट असा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. प्रेक्षणीय सामना. इथे हा फुलटोज मिळालाय. प्रहार केलाय. उंची गाठत असताना लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळते 6. षटकार.
गोलंदाज कौशल आला आणि पहिल्याच बॉलवरती षटकाराच्या साह्यानं त्याचं स्वागत केलंय. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय तर धावगती वाढली आहे 36 धावा धावफलकावर. अजून इथून पाहिलं तर 5 बॉलचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू कौशलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव येतोय. पहिल्या बॉलवर सिक्सर मिळाला, फुलटो चेंडू आणि त्यानंतर हा डॉट. चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्यानं या ठिकाणी पेश करत असताना दोन्ही बाजून आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा असणारे संघ. एका बाजूने शिवशक्ती कडाव ज्यांनी या बदलापूर नगरीमध्ये इतिहास रचलाय. इथे समोरच्या दिशेला फटका फसला होता सीमारेषेवरती. फिल्डर विक्रांत अगदी सहज सोपा झेल इथे हातामधनं ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळतंय. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 37 या धावसंख्येवरती. 37 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 5 शेवटचा अंतिम निर्णायक गोलंदाज कौशल गोलंदाजी करतोय आणि निश्चित उर्वरित 3 बॉल इथून शिल्लक असतील. पूर्वार्धामध्ये आपण आहोत. फुलटोज मिळालाय ऑन साइडला. पुन्हा एकदा लॉंगॉनला फिल्डर आहे, पकडून फेक, सिंगल मिळेल. शांत ठेवलंय. पहिल्या बॉलवरती जो सिक्सर आला त्यानंतर मात्र इथे चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. 1 ते 5 क्रमांकाच्या ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला सौजन्य झाल्या. सुरेशजी झोडगे साहेब, ऑल महाराष्ट्र कायम रिपोर्टर, त्याचबरोबर झोडगे प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेशजी झोडगे साहेबांच्या वतीनं 1 ते 5 क्रमांकाच्या सुंदर सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी आम्हाला सौजन्य झाल्या. स्पर्धेसाठी साहेबांचं योगदान, मनापासून आभार मान्यवर सुरेशजी झोडगे साहेब. त्याचबरोबर सामनावीराच्या ट्रॉफी भीमा विठ्ठल कदम साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्यात. ज्येष्ठ समाजसेवक भीमा विठ्ठल कदम साहेबांचं सुद्धा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पूर्वार्धातील हा अगदी यॉर्कर लेनचा चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये, टोला लागलाय. चेंडू अडवलाय. 30 यार्ड मध्ये सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी आलेत आणि दुसरी धाव सर चेक करायची का? ओके. दुसरी धाव ज्या वेळेला घेत होते त्यावेळेला डायरेक्ट हिट झाले, तिथे रनआउट चेक केला जाईल. थर्ड अंपायर. तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी जोडले जातील. ज्या वेळेला दुसरी धाव कंप्लीट करत होते त्यावेळेला यष्ट्या यष्ट्यांच्या वरती ज्या वेळेला चेंडू लागला त्यावेळेला बॅट दोन धावा पूर्ण आहेत. 2 धावा इथे जोडल्या जातील. स्कोर कार्ड 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतंय इथे जमलंय 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 43 रन्स टू विन. 43 धावा विजयासाठी या ठिकाणी आवश्यक असतील. पूर्वार्ध संपलाय. या ठिकाणी आपण पाहताय 42 धावा धावफलकावरती जमल्यात आणि 43 धावांचं लक्ष घेऊन बॅटिंगसाठी शिवशक्ती कडाव संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूयात. आवाज ऐकायला मिळेल बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद.
हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सुरदा. अगदी कोल्यांची कुळस्वामिनी आई एकविरा मातेला नमन करून स्थापनी इंदबी स्वराज्य आपल्या आज स्वरान लिहिली इतिहास गाथा असे जाणता राजा ताच जणी जुगवितो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवाणमाळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नवदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या मोहपाडा एरंदडच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज मोहपाडा एरंदडकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप ग्रुप मोहपाडा एरंदड आयोजित ग्रामस्थ मंडळ मोहपाडा एरंदड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. स्वर्गीय कबीर स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आणि त्यासोबत नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 5 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा. सौरभ तो चेंडू जमा करा. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं तर प्रहार जनशक्ती अध्यक्ष आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती आमचे अविनाशजी रमेश सोनावणे साहेब यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि आपण जर पाहिलं असाल तर कालच्या रात्रीमध्ये खरं तर त्यांच्या आतुरतेने आम्ही वाट पाहिली, परंतु आज या स्पर्धेमध्ये खरं तर ते जोडले गेले. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी या स्पर्धेमध्ये लाभली आहे. त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करतोय. नितीनजी म्हात्रे आणि दिनेशजी भाभारते यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सौरभ लहाने सचिन दादा टेंबे यांचं आगमन झाले. विनंती आपण मंचावरती यावं. सचिन दादा या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य मंचावरून आपण आनंद घ्या. यायचं आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानपूर्वक या पण आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कबीर स्मृती चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि आज खरं तर मुख्य मंचावरती आपण पाहतोय ज्या मान्यवरांची आपण गेल्या कालच्या रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय ते आपले अमिनाथजी रमेश सोनावणे साहेबांचे इथे आगमन झाले. त्याचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत नरेशदादा मेहेर यांचे आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. बॉलर तयार. पहिला बॉल बॅकफुटला गेले. पंच केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाठमुरा बॉलला स्टॉप करतोय. उचलून फेक करेल तर आपण 2 धाबा इथे 1 पॉईंटला जातील आणि 2 धाब्याच्या साथीनं सुरुवात चांगली पाहायला मिळते. 2 ओव्हरचा आपण जर खेळ पाहिला तर फक्त 15 धावा होत्या. 3 ओव्हरमध्ये 15 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर टॉप गिअरवरती बॅटिंग केली. 4थ्या ओव्हरमध्ये विक्रांत खर्च केल्या 15. त्यानंतर कौशलने खर्च केल्या 12. त्यामुळे आपण पाहिलं खरं तर बॉलिंग अटॅक आता चांगला पाहायला मिळाला. टीम कडाव संघाचा देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर भारतीय जनता पार्टीचे अविनाशजी रमेश सोनावणे साहेब जे संपर्क प्रमुख आहेत आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रहार जनशक्ती अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यासोबत आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी समाजसेवक व त्यासोबत उपशहर प्रमुख आदरणीय नरेशदादा मेहर साहेब देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर एवन जोडीसाठी आपल्या संयोजन कक्षासाठी 2100 रुपयाचं कास्ट प्राईज झालं. त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल.
खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असाल तर कालच्या दिवसामध्ये पांडुरंग महादू सोनावणे यांच्या स्मरणार्थ अमोलजी सोनावणे साहेब यांच्याकडून प्रथम क्रमांकाची धनराशी 1,00,000 रुपये आपल्याला लाभली आहे. आणि त्यासोबत आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर अविनाशजी रमेश सोनावणे साहेबांकडून देखील तब्बल 50,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या अविनाशजी रमेश सोनावणे साहेबांसाठी देखील. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर दोन्ही पारितोषिक या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपल्याला लाभले, त्यामुळे त्यांचा आभार आपण व्यक्त करू. मुख्य व्यासपीठावरती नितीनजी भात्रे त्यासोबत दिनेशजी भावार्ते यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता संघ श्री गणेश कासगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मध्यरात्री रंगती. राऊंड द विकेट बरोबर तयार. टॅप करण्याचा प्रयत्न होता, अंडरम बॉक्स स्टाईलनं फटका घेतला, ब्रॉन्झचा खेळाडू पुढे सरकतो आणि डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता स्थिरावली. धावफलक तुम्ही पाहताय 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बिक्की भालेराव आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, जे आमचे स्कोरर आहेत, ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. बरोबर तयार. चॉक करण्याचा प्रयत्न होता, यामुळे देखील तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1चा खेळ आता संपला. या मॅचमध्ये टार्गेट तुम्ही पाहताय, टार्गेट थोडं मोठं नाही आहे, परंतु आपण पाहतोय कासगाव नाव मोठं आहे. कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं असेल तर भन्नाट फॉर्ममध्ये असलेला संघ आहे श्री गणेश कासगाव. आज देखील आपण जर पाहिलं असेल तर जवळजवळ 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी जिंकलाय. आणि आज तोल्पाच्या भूमिकेत बाळू राजभोईर मलिंगाला आपण पाहतो आज खरं तर थोडासा इंजर्ड आहे, त्यामुळे तो तोल्पाच्या भूमिकेत आहे. आणि अखेर ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. टार्गेटचा विचार जर केला तर धाबा चेस करायच्या 43 आणि त्या 43 धाबा चेस करत असताना ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचली. फलकावरती तुम्हाला पार मिळेल फक्त आणि फक्त 12 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 12 धाबा एकपडल्या गेल्या. ओव्हर नंबर 2चा खेळ राज लहाने बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पार मिळतील. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मध्यरात्री रंगतीये. एका बाजूला तुम्ही पाहताय खरं तर शिवशक्ती कडाव, जो कर्जत तालुक्यातील एक ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. अभि देवगिरे साहेबांना तुम्ही पाहताय खरं तर जे उपाध्यक्ष आहेत कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे, त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि त्यासोबत एक चांगले खेळाडू म्हणून अभि देवगिरे साहेबांची ओळख आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 बरोबर यार राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, यावेळेस देखील टॅप करण्याचा प्रयत्न. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय शैलेश होते. शैलेश खांबाळे बॉलवरती येतील, बॉल फेक करताय, सिंगल भीती आहे आणि अखेर सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोर बरोबरती पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाल मिळेल. कालची रात्र आपण पाहिलं असेल तर कालची रात्र वैराची होती, कारण कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल भरपूर मोठ्या घडामोडी याच पदरावरती आम्ही पाहिल्या. कारण जिथे 12 मध्ये 10 चेस करायच्या होत्या त्या थांबवल्या गेल्या. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर काळुक्या रात्री देखील धावसंख्येचा डोंगर आपण पाहिला आहे. फटका चांगला आहे, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुशल गुरवचा वार चौकार. संगीत आपण ऐकतोय, अप्रतिम संगीत. आणि ज्यावेळेस असे संगीत कानावरती आदळतात ना, त्यावेळेस एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असे. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. बरोबर तयार राईट नंबर द विकेट ना आपटी बाउन्स आणि अखेर तुम्हाला बॉल मेल बॉलला फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा तो चौकार. उचलती बी गेंद को उछलता हुआ जवाब. त्यामुळे तुम्ही पाहताय चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती आता पुढे सरकत असताना 21. इथे बॅटची कडा होती आणि अखेर डॉट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय सेवा संस्था फाउंडेशनचे आमचे सदस्य गौतमजी सुरेश सोनावणे साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल खरं तर संस्थापक अध्यक्ष सुनीलजी बंडू जाधव, उपाध्यक्ष विनोदजी मधुकर सोनावणे, सचिव केतनजी किरण जाधव, त्यासोबत खजिनदार अभय राजदत्त सोनावणे, त्यासोबत सहखजिनदार आपले आपण पाहतोय संतोष बुधाजी सोनावणे, त्यासोबत सदस्य गौतम सुरेश सोनावणे, ॲडव्होकेट आनंद
भास्कर सोनावणे आणि सदस्य सिद्धेश जयराम सोनावणे त्यासोबत तेजस रघुनाथ जाधव यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर तयार बरोबर ट्रॅक वरती तुम्ही पाहता ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती असताना आज खरं तर दिलेल्या वेळेवरती कडाव संघ उपस्थित झाला, कारण उपाध्यक्ष आहेत अभि देवगरे, त्यामुळे साहेब ही पदवी त्यांना देण्यात आली आहे. बोला तयार बॅकफुटला गेले, पंच केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीमा रेषावर, चौकार. सतरा धाबा चेस कराव्या लागतील. अठरा बॉल आणि 17 धाब्याची गरज या मॅच मध्ये. बौद्धवासी पांडुरंगजी महादेव सोनावणे यांच्याकडून आपल्याला यांच्या स्मरणार्थ खरं तर अमोजी सोनावणे साहेब यांच्याकडून 1,00,000 रुपये धनराशी आपल्याला लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यासोबत अविनाशजी रमेश सोनावणे साहेब यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची धनराशी रोख रक्कम 50,000 या स्पर्धेसाठी देण्यात आले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. त्यासोबत तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले हेमंतजी रुमणे साहेब यांच्याकडून आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय, त्यामुळे त्यांचे आभार. अजून एक फटका चांगला, बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चौदा धाबा खर्च केला आणि आता ओव्हर नंबर 3चा खेळ तुम्हाला पार मिळतोय. पहिला बॉल वरती षटकाराला, पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पटपट फसला आणि एक डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. करण लहानेवरती आक्रमण चढवलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. पहिला बॉल षटकार नंतर कमबॅक करतोय KL या मॅच मध्ये. शिवशक्ती कडाव बनाम तुम्ही पाहता श्री गणेश कासगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. बिगिट करण्याचा प्रयत्न, पहिला बॉल षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक करतोय सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पार मिळेल. फिरकीचं आक्रमण पार मिळतोय या मॅच मध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना डॉट बॉल कमबॅक करतोय या मॅच मध्ये गोलंदाज करण लहानेला तुम्ही पाहताय आणि धावफलक आता पूर्णपणे थांबलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती तुम्हाला पार मिळेल. स्कोरबोर्डवरती धाबा 32 धाबा, त्यामुळे अजूनही 11 धाब्याची गरज या मॅच मध्ये, कारण 43 धाबाचं लक्ष होते या मॅच मध्ये आणि त्या 43 धाबाचं लक्षाचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय. टीमची टोटल 32 धाबा या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पार मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट वरती नाहीये आणि अखेर डॉट बॉल. 3 नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. मेन पंचाच्या भूमिकेत योगी महाराज बुटेरे, मॅप्रम पोई कल्याण, त्यासोबत DK दत्ता कडव आणि आमचे तिसरे पंच डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे यांना देखील तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये अप्रतिम अंपायरिंग त्याची तुम्हाला जरूर पार मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल, आडबा बाट खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर होता, लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धाव पाहायला मिळतील 33 धावा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 10 धाब्याची गरज आहे. 14 बॉलचा खेळ शिल्लक, 10 धाबा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. बिग हिट, फटका चांगला आहे, स्टेट डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आज षटकार.
आपण आभार व्यक्त करतो, कारण ही स्पर्धा सेवा संस्था फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर तुम्हाला जुरू पालबेल यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा पुन्हा एकदा पुश करण्याचा प्रयत्न आणि अखेर धाव घेण्याचा प्रयत्न देखील थांबलाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर सर्वांनीच भरभरून साथ आम्हाला दिली आहे. सर्वांची साथ खरं तर आपल्याला गरजेची होती, त्यामुळे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 1,00,000 रुपये धनराशी आम्हाला बौद्धवासी पांडुरंग महादू सोनावणे यांच्या स्मरणार्थ अमोलजी सोनावणे साहेब यांच्याकडून 1,00,000 रुपये लाभले. त्यासोबत आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक खरं तर अविनाशजी रमेश सोनावणे साहेब भारतीय जनता पार्टी संपर्क प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. 50,000 रुपये त्यांनी आम्हाला दिले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सचिव आपण पाहतोय खरं तर हेमंत रुमणे साहेब यांच्याकडून 25,000 रुपयाची धनराशी आम्हाला लाभली आहे. त्यासोबत चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पप्पू लालचंद्र भोईर यांच्याकडून देखील आम्हाला 25,000 रुपये लाभले. त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून 1 नंबर ते 5 नंबरपर्यंत ट्रॉफी आम्हाला दिलेत. सुरेशजी जोडगे साहेब ऑल महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांची ओळख आहे आणि जोडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. त्यासोबत सामनावीरासाठी ट्रॉफी आपल्याला भीमा विठ्ठल कदम समाजसेवक यांच्याकडून लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यासोबत उत्कृष्ट फलंदाज कुलर दीपकजी सोनावणे, उत्कृष्ट गोलंदाज कुलर भारतीय बौद्ध महासभा पर्यटन सचिव यांच्याकडून आम्हाला लाभले, त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. सुरेशजी जोडगे साहेब जे बँगलोरवरून या मॅचचा खरं तर स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांच्याकडून आयोजन आणि नियोजन कमिटीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू या स्पर्धेच्या माध्यमातून. मग त्या मंचावरती नरेशदादा मेहर साहेब देखील आहेत. आणि या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होत असते खरं तर नरेशदादा मेहर यांचं नेहमीच या स्पर्धेसाठी मोठं पाठबळ असतं. आणि याच पत्रावरती आपण खरं तर बच्चू भाऊ कडू चषक देखील पाहिला. त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार अविनाशजी सोनावणे साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कॅच ड्रॉप आणि अखेर सिंगल इथे भीती आहे. भारतीय जनता पार्टी म्हटलं की सातत्याने आमदार साहेब किसनजी कतोरे साहेबांच्या खरं तर आशीर्वादाने आपण पाहतो नेहमीच हे सारे कार्य करत असतात. मग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख म्हणून नरेशजी मेहर साहेबांची ओळख आहे. रिव्हर्स एम केलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला भेटतील, बॉल जाईल माउंट लाईनच्या पलीकडे, आहे तो चौकार आणि चौकारच्या साथीने आपण पाहतोय खरं तर सामना जिंकलाय टीम शिवशक्ती कडाव संघाने. अभिनंदन. तर हार्डलक टीम श्री गणेश कासगाव.